नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आणि आता सकाळचे वाजले आहेत 5 आणि मी आज परत एकदा आलो आहे पायीवारीला. आज आहे रविवार. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एका हॉलमध्ये भरपूर वारकरी आलेले आहेत आणि आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपतर्फे आम्ही आलेलो आहोत ग्रुपमधून. तर चला मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मंडळी आता आम्ही निघालो पायीवारीला, सुरू केलेलं आहे. सगळे आता आमची मंडळी वारीमागे सगळे बसलेले आहेत वारकरी. तर आता आम्ही सुरू करतोय चालायला पायीवारीला. आणि आमच्या समोर सगळ्या दिंड्या सुरू झालेल्या आहेत. बघा, दिंड्या जात आहेत. मंडळी बघू शकता, हे बघा सगळ्या वाऱ्या दिंड्या आलेल्या आहेत. सगळ्या दिंड्या पालखी येते, त्याची आम्ही वाट बघतो. पालखी आली की दर्शन घेऊन ट्रेनिंग. आणि मंडळी हे बघा, तुकाराम महाराजांची पालखी येते. ही बघा पालखी जवळ आलेली आहे. आणि बघा पालखी आलेली आहे. धावपळ करत दर्शन भेटलेलं आहे. आणि आता मी निघणार आहे पुढे जायला. बघा पालखी पुढे गेली. त्याला बरं वाटत नाही. तर मंडळी आता आम्ही पायीवारी चालायला सुरुवात केली आहे. सगळे आमच्या ग्रुपची मंडळी पाठीमागे आहेत. आणि आम्ही आता पताका वगैरे घेतलेले आहेत. सगळे मंडळी चालायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. राम चलत आलो आहे पुढे. पाठीमागे तुकाराम महाराजांची पालखी आहे. मग अशी आमच्या पुढे गेली तर आता आम्हाला आम्ही आता थोडा वेळ चालून आता विसाव्याला बसलो. सगळे बसले. अजून दिंडी येते. थोडा वेळ बसलो आहे आम्ही.
नाही पाहून पास होतो मत करो वंशिका. तर मंडळी आता आम्ही जेवणार आहोत. चालून झालेलं आहे आणि आता इथून आम्ही बसने जाणार पुढे पंढरपूरला. आणि पंढरपूरला जायचं आहे दर्शन घ्यायला विठ्ठलाचं. आणि तिथून मग परतीचा प्रवास सुरू करणार आहे. आता थोडा निघणार आम्ही जेवण झालं की पंढरपूरला जायला. तर चला मग बघा. तर मंडळी आता जेवण झालं आहे आणि आता आम्ही बसलो आहे बसमध्ये बघू शकता. आणि आता इथून आम्ही पंढरपूरला जाणार आहे आणि पंढरपूरला गेल्यानंतर मुखदर्शन घेणार आहे आणि मुखदर्शन घेऊन झालं की परत आम्ही परत येणार आहे. परतीचा प्रवास चालू करणार आहे. तर चला मग. तर मंडळी आता आम्ही गाडीमधून उतरलो. गाडी पार्किंगमध्ये लावली आहे आणि आता मी चंद्रभागेच्या तीरावरून आता मंदिराकडे जाणार आहे. तुम्हाला मी दाखवतो. पाठीमागे बघू शकता बघा चंद्रभागा दिसते तुम्हाला. तर आम्ही साईडनेच चाललो आहे आणि आता जातो दर्शन घ्यायला. म्हणजे बाहेरून दर्शन घेणार आहे. तर जातो आहे आता. एकच मी दाखवतो तुम्हाला. समोरचा परिसर दाखवतो सगळं. बघा हे बघा समोरचा परिसर. आता आम्ही चाललेलो आहोत मित्रांनो. तर मंडळी हे बघा हे पुंडलिकाचं मंदिर हे बघा. आणि तसंच आपण इथून वरती जाणार आहे मंदिराकडे. तर आता आम्ही चाललो आहे आणि थोडेफार आहेत वारकरी आलेले बघू शकता. तर आता मंडळी आता मी पोचणार आहे बघा मंदिराकडे. हे बघा समोर मंदिर आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेरून दर्शन घेण्यासाठी. हे तर मंडळी हे बघा हे आहे संत नामदेव पायरी. आम्ही आता इथं आलेलो आहोत. मुखदर्शनाला लाईन लागली बघू शकते. बघा मुखदर्शनाची रांग आहे. आणि तसेच मंडळी हे बघा हा आहे सभामंडप विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी जाण्यासाठी मंदिरामध्ये. आणि त्याची बघा इथं वरती लाईन आहे. हे वरसून लाईन ती पाठीमागे मंदिरात जाणार. हे बघा आणि हा आहे सभामंडप. तिथं पूर्ण पायऱ्या चढाव्या लागतात. भरपूर लांबपर्यंत गेलेली आहे. मुखदर्शनाला भरपूरच लांबच्या लांब रांग आहे बघू शकता. हे बघा हे तिकडे पुढेपर्यंत केलेले आहे. आणि मंडळी ते बघा इथं आहे कळस विठ्ठल रखुमाई मंदिराचा. ज्यांना दर्शन भेटत नसेल त्यांनी
कळसाकडे बघून नमस्कार करून दर्शन घेऊ शकता. पाठीमागे आहे ते पश्चिम द्वार. आणि इथं आहे ताकपिठे विठोबाचं मंदिर. हे बघा, त्या आतमध्ये मंदिर आहे. मी जातोय आता. आणि मंडळी विठ्ठलाचं दर्शन घेऊन निघत आहे. इकडे ताकपिठे विठोबा आहे. आपल्याला मुख्य मंदिरात जाता यायला नाही, तर इथं जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. तसंच मी तिथं जाऊन दर्शन घेऊन आलो. म्हणजे आपल्या आता मुख्य मंदिरात जाता येत नाही, तर मी इथं जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे. तर जरा प्रसादी घेतो. आणि मंडळी मी बघा प्रसादी घेतली आहे. आणि प्रसादी जिथं घेतली आहे तिथं आमचे वडील आणि आम्ही यायचो, म्हणजे पप्पा आणि आम्ही. तर जिथं प्रसाद घेतले त्या दुकानामध्ये हा त्यांचा मुलगा आहे, त्याचे वडील वारले खूप वर्ष आली. तर काय झालं, पहिल्यांदा मी दुकानात बघत होतो की त्यांच्या वडिलांचा फोटो नव्हता, कारण मला त्याच दुकानात जायचं होतं. पण मी त्या मुलाच्या चेहरा ओळखलं की तेच दुकान आहे. आणि इथं गेल्यानंतर त्यांनी विचारलं त्यांना मी इथं वडिलांचा फोटो होता, ते कुठे गेलं? ते बोला त्यांनी काढून ठेवले, आतमध्ये लावलं घरात. आता बाहेर येतो आजीचा फोटो आहे. तर तेव्हा त्यांना ओळख सांगितली. मग त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांना ओळख सांगितली. तेव्हा मग त्यांनी आणि मग प्रसादी दिला आणि तसेच पेढे दिले 2. म्हणजे आमच्या वडिलांच्या म्हणजे वडील यायचे तेव्हापासून आम्ही तिथंच प्रसादी घेतो. म्हणून मी एवढं फिरून तिथंच प्रसादी घ्यायला गेलो. रामकृष्ण. आणि आता मी एक प्रदर्शन मारून परत चंद्रभागा इथं जाणार आहे. आणि तिथून गाडीच्या इथं जाणार आहे, कारण आम्हाला लवकर जायचं, 5:30 पर्यंत पोचायचं. रामकृष्ण हरी. चला चला. दिसतंय ना, सगळे दिसतंय. हो माऊली थांबा, कुठं जात आहे? अरे कोणच नाही भेटत आहे. हां, दर्शन झालं का? मी पण प्रदक्षिण मारली आणि ताकपिठे विठोबात गेलो होतो दर्शन घ्यायला. तुम्ही बरोबर नाही माझ्या. आपल्याला आता गंध लावायचा आहे आणि शूटिंग काढायचं. मग इथंच घ्या, नाही तर मग माणसं आहेत ना उभी. बघा इथं समोर. आम्हाला लावू नका आता, आपण एकदमच जाऊया बाहेर. नाही, गंध लावून इथं बघा, नाही तर लावणार उभे आहेत. एकच मिनिट. तर मंडळी आहे विठ्ठल रखुमाई सभा मंडप. हे बघ. तर मंडळी आता आम्ही चाललो आहे पाठीमागे परत गाडीमध्ये बसण्यासाठी. तर आम्हाला परत आता जायचं आहे, त्या परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. रामकृष्ण. तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही पार्किंगमध्ये आलो आहे. जिथं गाडी पार्क केली आहे तिथं आलेलो आहे. मंदिराकडून आता आम्ही पार्किंगच्या दिशेने आलेलो आहे. आता गाडीमध्ये बसणार आहे आणि आता निघणार आहे. आला पाऊस आला.
बघू शकता हे बघा, आता मी पाठीमागे आम्ही जातोय आता परतीचा प्रवाह आणि ही चंद्रभागा. गर्दी काय दिसत नाही बघा. हे बघा, हे बघा, होई तशी एवढी गर्दी नाही आहे, अजून झालेली नाही आहे. तसेच मंडळी आत्ता 9 वाजले आहेत आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहेत एका घरी. तर तुम्हाला दाखवतोय बघा, सगळेजण जेवायला बसले आहेत सर्वजण. तर मंडळी आमचं आता जेवण झालं आहे आणि आता मी बसमध्ये बसून आता घरी जायला निघणार आहे. तर तुम्हाला आजचा हा पायवारी दिंडीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.